सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. सणवार आले की सगळ्यांच्या आवडीचा बेत म्हणजे श्रीखंड पुरी. तर हे श्रीखंड आज आपण घरच्या घरी कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतलेले आहे. हे बाहेरूनच विकत आणलेले दही आहे. घट्ट दही आपल्याला शक्यतो घ्यायचे आहे. आता एका चाळणीवरती मी इथे सुती कपडा घालून घेतला आहे. तुम्ही एखादा रुमाल घेतलात स्वच्छ धुवून तरी सुद्धा चालेल. यामध्ये मी हे सर्व दही ओतून घेतलेलं आहे आणि आता हा फडका चारी बाजूने गोळा करून वरच्या साईडनी गोल गोल फिरवून जमेल तितकं दह्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी शेवटचा थेंब थेंब पडेपर्यंत मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता ही पोटली अशीच गाठ बांधून या चाळणीवर ठेवली आहे. याच्यावरती एक डिश उपडी करून वरती तुम्ही खलबत्ता ठेवू शकता. आता माझ्याकडे खलबत्ता नाहीये म्हणून मी पाण्याने भरलेला तांब्या यावर 4 तास ठेवून दिलेला आहे. अगदी रात्रभर तो चक्का टांगून ठेवण्याची काहीच गरज नसते. त्याने होतं काय, तो चक्का खूप आंबट होतो आणि मग श्रीखंडामध्ये खूप जास्त साखर घालावी लागते आणि चव सुद्धा आमसूळ येते. तुम्ही बघू शकता 4 तासात सुद्धा किती छान आणि घट्ट असा हा चक्का तयार झालेला आहे. बोटावर घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता की अजिबात पाणी वगैरे असं लागत नाहीये. आता हा चक्का मी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. किती छान असा घट्ट हा तयार झालेला आहे. याला थोडा एकसारखा करून घेऊयात आणि मापून घेऊयात. म्हणजे आपल्याला साखरेच्या प्रमाणाचा अंदाज घेता येईल. अर्धा किलो दह्यापासून जवळपास हा एक वाटीभर इतकाच चक्का तयार झालेला आहे. कारण बाहेरून विकत आणलेल्या दह्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असते. आता हा चक्का या बाउलमध्ये घेतल्यानंतर यामध्ये मी एका वाटी चक्क्यासाठी अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यातली सुद्धा मी थोडीशी बाजूला ठेवलेली आहे. आता यामध्ये मी केशर घातलं होतं भिजत दुधामध्ये, ते सुद्धा घालत आहे. कारण आज आपण राजभोग श्रीखंड बनवणार आहोत. आता हे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात. बरेच जण हा चक्का आधी चाळून घेतात, पण त्याने होतं काय, श्रीखंड खूप पातळ होतं आणि घट्ट असं लागत नाही. तर त्याची काहीच गरज नसते चाळून घेण्याची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. पण चक्का एवढा छान घट्टसर तयार झालेला पुन्हा त्याला पातळ करणं बरोबर वाटत नाही. यामध्ये आता मी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि थोडी वेलची पूड यामध्ये मिक्स करायची आहे. आता याच स्टेजला जर तुम्हाला कुठल्या फ्लेवरचं बनवायचं असेल, जसं की मँगो, स्ट्रॉबेरी, तर ते क्रश तुम्ही यामध्ये आता मिक्स करून घेऊ शकता. म्हणजे आपलं त्या फ्लेवरचं श्रीखंड हे तयार होऊ शकते. असंच फ्रूट खंड सुद्धा असंच बनवायचं आहे. फळांचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीचं यामध्ये घालून घेऊ शकता. आता हे छान फेटून मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट चमच्यातून असं पटकन खाली सुद्धा पडत नाहीये. चाळणीवर जर चक्का फिरवून घेतला तर श्रीखंड थोडं पातळ तयार होतं. त्यामुळे मी इथे घट्टपणा तसाच ठेवण्यासाठी चाळणीवरून फिरवून घेतलेलं नाहीये. तर हे आपलं राजभोग श्रीखंड तयार झालेलं आहे. वरतून थोडे ड्रायफ्रुट्स गार्निश करत आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.